नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जानकी म्हणत असते, मी ओरडून ओरडून सांगते तुम्हाला, मी काहीच केलं नाहीये. आई, तुम्हाला कसा विश्वास बसत नाहीये? तेव्हा आता सुमित्रा अजून चिडते आणि म्हणते, जानकी गप्प बसायचं. अगं, तू ओरडून ओरडून सांगत होती की सगळं शर्वरी करतीये, तू स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अजून सुद्धा तेच सांगतीये. पण खरं तर शर्वरी नाही धूळफेक करत आहे, तू सगळ्यांच्या डोळ्यात धूळफेक करतीये. शर्वरी चांगली आहे जानकी. जानकी, खरं तर तू वाईट आहे आणि तू सगळ्यांच्या डोळ्यात धूळफेक करतीये. आता तरी मान्य कर. सुमित्राने जानकीवरच आरोप लावलेला असतो आणि माझी शर्वरी निर्दोष ही सगळ्यांच्या समोर सांगते. त्यांचेच डोके बंद पडलेली असतात. शर्वरीला मात्र आनंद होत असतो. तिने जो ड्रामा केलाय तो परफेक्ट झालेला असतो एकदम. शर्वरी बेन्सनने तुमच्या डोळ्यावर खोट्या प्रेमाची पट्टी बांधली. आई, तुम्हाला दिसत का नाहीये? खरं काय ना, तुम्हाला दिसतच नाहीये. फक्त शर्वरी 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 एवढंच तुम्हाला दिसतंय. इतका विश्वास दाखवताय. शर्वरी वंश गुन्हेगार आहे, लक्षात घ्या आणि प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. त्या गुन्हेगार आहे, अट्टल गुन्हेगार आहेत, सराईत गुन्हेगार आहेत. विक्रांत भाऊजींचा खून शर्वरी वंशनने केलाय आणि नानांचा खून सुद्धा शर्वरी वंशननेच केलाय. तुम्ही मान्य करा किंवा नका करू, हे सत्य आहे. इतके महिने झाले फक्त तुम्ही विचार करताय नानांना कोणी मारलंय, कशासाठी मारलंय. तर तुमच्याच लेकीने नानांचा खून केलाय शर्वरीनं. त्याच्या बापाला ठेचून ठेचून मारलंय यांनी. विश्वास ठेवा आई. जानकी ओरडून तळतळून रडून रडून सांगत असते. पण सुमित्राला फक्त जानकी दोषी आणि शर्वरी निर्दोष दिसत असते. तिला अजिबात विश्वास नसतो. वंस म्हणायला सुद्धा लाज वाटते मला. आई, मजबुरी आहे म्हणून वंस म्हणायला लागतंय. खरं तर आहे ना, तुम्ही रणदिवे घराला काळीमा आहात, काळीमा. जानकी जेव्हा म्हणते की रणदिवे घराला तुम्ही काळीमा आहात, तेव्हा जानकीचे ते जो हात असतो तो खाली घेते सुमित्रा आणि सटकन अशी तिच्या कानाखाली ठेवून देते. माझ्या पोरीवर एवढे घाणेरडे आरोप लावतीये, जराही लाज वाटत नाहीये. तिच्या कानाखाली ठेवून दिल्यामुळे सगळ्यांना जबर असा धक्का बसलेला असतो. फक्त शर्वरी आणि राहुल मात्र हसत असतात, कारण जानकीची हीच लायकी आहे, तिला असंच करायला पाहिजे. जानकी म्हणते, आई, मला मारलत म्हणून वाईट वाटतच नाहीये. मी तुम्हाला आई म्हणते आणि तुमचा पूर्ण अधिकार आहे. मी चुकले तर मला मारण्याचा, कान धरण्याचा, योग्य त्या मार्गावर आणण्याचा पूर्ण पूर्ण अधिकार आहे तुम्हाला. त्याबद्दल माझं म्हणणंच नाहीये. आता मी चुकले नव्हते, तुमचा गैरसमज झालाय. आई, खरं बोलतीये, प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. खरं काय ना, जाणून न घेता अविश्वास दाखवताय. खरं तर हे चुकीचं आहे. त्याच गोष्टीचं वाईट वाटतंय. पण तुमच्या मुलीने तुमच्या डोळ्यात अशी धूळफेक केली ना, मी किती जरी ओरडून ओरडून सांगितलं तुम्हाला विश्वास बसणार नाहीये. आणि जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा वेळ गेलेली असणार आहे आई. कारण की हे सगळं अगदी खूप खूप इमोशनल होऊन सांगत असते. तेव्हा शर्वरी हसत असते, कारण शर्वरीला माहिती नाही, याच्याकडे प्रूफच नाहीये. याने किती जरी सांगण्याचा प्रयत्न केला तरी मी अडकणार नाही, कारण सगळे पुरावे तिने जाळून टाकलेले असतात. त्यामुळे शर्वरी खूप खुश असते. तुम्हाला बाकी काही स्पष्ट दिसतच नाहीये. आता मी खूप दाखवण्याचा प्रयत्न करते पण दिसत नाहीये, त्याला मी काहीच करू शकत नाही आई. जानकी म्हणते, एक ना एक दिवस सत्य काय आहे तुम्हाला कळणार म्हणजे कळणार. हा शब्द आहे जानकीचा. सत्य दाखवल्याशिवाय मी काय शांत बसत नसते. तो दिवस लवकरात लवकर येणार म्हणजे येणार आणि तो दिवस मी आणणार, हे सगळ्यांच्या समोर ठामपणे सांगते. एक दिवस हिचा खरा चेहरा मी सगळ्यांना दाखवणार म्हणजे दाखवणार. की आता रागारागाने निघून गेलेली असते आणि तिच्या मागे ऋषिकेश सुद्धा निघून गेलेलं असतं. तर ही निर्लज्जपणे अजून सुद्धा हसत असते. ऐश्वर्या खूप खूप रागाने बघत असते तिच्याकडे. आता शर्वरी मस्त तयार झालेली असते आणि विचार करत असते पुढे काय डाव खेळायचा आहे. आता तो गुंड नवरा राहुल तो म्हणतो, शर्वरी कसला विचार करतेस तू, काय चाललंय डोक्यात? हे जानकीकडे असलेला शेवटचा पुरावा सुद्धा नष्ट केलाय, मग टेन्शन कशासाठी घेते तू? आता काय बाकी आहे? ऐश्वर्या आलेली असते. राहुल, टेन्शन घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणून ती शर्वरी टेन्शन घेतीये. आता ऐश्वर्या डायरेक्ट त्यांच्या रूम मध्ये येते. ऐश्वर्या म्हणते, सगळे पुरावे जर संपले असतील तर एवढ्या कॉन्फिडेंटली कशी म्हणाली की लवकरात लवकर सगळे पुरावे समोर आणीन म्हणून? काहीतरी असणार ना तिच्याकडे. ऐश्वर्या आता मुद्दाम यांना घाबरून द्यायला लागलेली असते. तेव्हा शर्वरी म्हणते, ती अशीच म्हटली असेल उगाच आम्हाला घाबरून देण्यासाठी. तसं सांगितलं कारण तो शेवटचा पुरावा नव्हताच, अजून पुरावा आहे. ऐश्वर्या म्हणते, म्हणजे चुकीचा फोन जाळलाय का? आता शर्वरी आणि राहुललाही डाऊट यायला लागलेला असतो. खरं तर जानकीने चुकीचा फोन दिला होता का आपल्या हातात? शर्वरी म्हणते, जानकी इतकी स्मार्ट आहे ना, ती काहीही करू शकतीये. शर्वरीला आता स्वतःवर डाऊट यायला लागलेलं असतो. फोन जाळायच्या आधी चेक करायचं ना. तू पण शर्वरी बिंडोके का? म्हणते, पुरावा आहे की नाही एकदा चेक करायचं ना. घेतला फोन की जाळला आणि संपलं सगळं, असं थोडी शर्वरी. असतं मी 100% चेक केलं असतं आणि मगच जानकी तिथून सोडलं असतं. पण तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये ना, म्हणून मला अंधारात ठेवून सगळी कामं करता नवरा बायको, बरोबर ना? सगळ्यात महत्वाचं, नवऱ्याला डोकं नाहीये. तुझ्या नवऱ्याला जरा जरी डोकं असतं ना तर हे झालंच नसतं. थोडा शार्प प्रेस वापरला असतं त्याने. राहुल आणि ऐश्वर्याचं भांडण सुरू होतं. ऐश्वर्या गप्प बसा. तू माझ्याशी बोलूच नका, काही गरजच नाही माझ्याशी बोलू. पैसे सुद्धा विश्वास नाही माझा तुझ्यावर. ऐश्वर्या, एक मिनिट, तुझा विश्वास आहे किंवा नाहीये मला काही फरकच पडत नाही आणि मला गरजही नाहीये. ऐश्वर्या म्हणते, मला कशानेच काही फरक पडत नाही आणि मुळात कोणाशीच मला काही देणं घेणं नाहीये. मी एकटी खंबीर आहे सगळ्यांशी लढायला, सगळ्यांना तोंड द्यायला. पण तरी सुद्धा शर्वरी, एक गोष्ट तुला सांगतेय मी, पटली तर घे नाही तर सोडून दे. तुझा नवरा आहे ना तुझं नुकसान करतोय आणि या बिंडोक माणसामुळे चुकीचा जो फोन जाळला असेल
तर तो फोन ओरिजिनल तिच्याकडे असणार. मग तुम्ही काय करणार? ऐश्वर्याने आता राहुल बिनडोके हे शर्वरीला दाखवून दिलेलं असतं आणि त्यामुळे शर्वरी आता चिडचिड करत असते. तेव्हा राहुल म्हणतो, ऐश्वर्या एक शब्दही बोलायचा नाही. तेव्हा शर्वरी राहुलला म्हणते, एक शब्दही तू बोलू नकोस हा, माझ्या डोक्यात जाऊ नको. एक जरी शब्द बोललास तर माझ्या इतकं वाईट कोणी नसणार आहे. ऐश्वर्या म्हणते, तिच्याकडे जर फोन असेल ना तर तू जेलमध्ये जाणार आणि फाशीची शिक्षा होणार. एवढं तर कळतंय ना शर्वरी. शर्वरी आता घाबरून गेलेली असते. आता मात्र शर्वरीला काय करावं आणि काय नाही काही सुचत नसतं. राहुलवर चिडचिड करत असते आणि ऐश्वर्याला हवंय तेच झालेलं असतं. दोघंही घाबरलेले असतात आणि घाबरलेल्या याच्यात ते काहीतरी चूक करणार हे जानकी आणि ऐश्वर्याला माहिती असतं. म्हणूनच ऐश्वर्याने तो फासा टाकलेला असतो, जेणेकरून आता हे घाबरतील आणि काहीतरी चूक नक्कीच करतील. इकडे आता जानकी जी असते ती खूप विचार करत असते, खूप टेन्शनमध्ये असते. ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश म्हणतो, काय आहे जानकी, आई जे वागली तुझ्याबरोबर त्याचा वाईट वाटतंय का? नाही, त्या जे वागलं त्याचं वाईट वाटत नाहीये, पण त्यांनी काल माझ्यावर अविश्वास दाखवला ना, त्याचं खूप वाईट वाटतंय ऋषिकेश. त्यांनी का अविश्वास दाखवलाय? खरंच माझ्यावर विश्वास नाहीये त्यांचा, ते असं माझ्याशी का वागले असतील? ऋषिकेश म्हणतो, अगं असू दे, जे वागली ते मला नाही पटले, पण आपण काय करणार आहे? ते तुझ्यावर हात उचलायला नको होता. असं वाटत असेल की मी आईसमोर बोलायला पाहिजे होतं. तेव्हा जानकी म्हणते, नाही नाही, उलट बरं झालं तुम्ही काहीच बोलला नाही. त्याच्याने अजून वादळ आलं असतं आणि अजून वाद वाढले असते. प्रकरण अजून चिघळलं असतं, शांत काहीच झालं नसतं. थँक्यू सो मच, त्यावेळेला तुम्ही शांत राहिलात. मला खरंच अपेक्षा नाही की तुम्ही काहीतरी बोलावं तुमच्या आईला. त्यांना असं वाटलं असतं की तुम्ही बायकोची बाजू घेता आणि त्या बिचाऱ्या एकट्या पडल्या असतं, त्यांना वाईट वाटलं असतं. खरं तर बरं झालं तुम्ही काहीच नाही बोलल्या आणि मारू दे की काय फरक पडतोय, आई येत ना त्या. ऋषिकेश म्हणतो, आईच्या वतीने मी तुझी माफी मागतो, खरंच खरंच माफ कर जानकी. ऋषिकेश, हे माफी वगैरे काय? ऋषिकेश अगदी हात जोडतो आणि तिला सॉरी म्हणतो. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश प्लीज हे माफी वगैरे मागू नका, तुम्ही मला गिल्टी फील होतंय. तुमची काही एक चूक नाहीये, माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही आणि माफी मागून प्लीज प्लीज मला परक करू नका. खरं सांगते, आईंवर मी रागवलेली नाहीये, त्या माझ्या पण आई आहेच की. त्यांनी माझ्यावर रागवणं हा त्यांचा अधिकार आहे, त्यात काय एवढं? आणि आई म्हणता की मी स्वतः बघितलं तू दार लावलं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय झालं? ती पटकन कपाट चेक करते आणि बघते तर काय, दार लावताना त्यांनी जानकीला बघितलं. हे आई बरोबर बोलत होत्या, त्यांचा जो गैरसमज झालाय तो बरोबर झालाय. ऋषिकेश म्हणतो, तुला काय म्हणायचंय? माझी येल्लो कलरची साडी या कपाटात नाहीये, म्हणजे एक साडी गायब आहे माझी. खोट्या जानकीला बघितलं, तेही माझ्यासारखी साडी वगैरे नेसून. त्यामुळे आईची खात्री पटली की जानकीनेच मला इथे बंद केलंय. खोटे जानकी आली होती, म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केला की जणू काही मीच आहे, कदाचित माझी साडी इथून नेली आणि मग आईने असं दाखवलं की जानकी दरवाजा लावतीये. इकडे राहुल, शर्वरी, ऐश्वर्या तिघे जण असतात. तेव्हा राहुल म्हणतो, जे झालंय ते झालंय, झालेल्या गोष्टीवर चर्चा करून काही उपयोग आहे का? सांग बरं मला. शर्वरी, काही होणार आहे का? काही उपयोग आहे का त्या गोष्टींचा? जरा ऐकतीस का तू? डोकं शांत ठेव. पण काय विचार करायचं माहितीये का, पुढे काय करायचं, कसं करायचं? झालेल्या गोष्टी सोडून दे आणि पुढे कसं डोकं वापरायचं ना त्याचा विचार करू. ऐश्वर्यावर जरा जास्तीच विश्वास आहे ना तुला? सांग की पुरावा शोधून आणायला. ऐश्वर्या म्हणते, वाय नॉट? पुरावा तर ऐश्वर्याच आणू शकते, कारण जानकीच्या रूम मध्ये ती जाऊच शकते. आता ऐश्वर्या जानकीकडे जायचं, तिच्याशी मैत्री करायची आणि पुरावे शोधायचे. पुरावे शोधले की ती मला आणून द्यायची, तरच तू माझ्या बाजूने मी समजून जाईल. ऐश्वर्या म्हणते, काय मी आणि त्या जानकीची मैत्री डोक्यावर पडलीस की काय? मी त्या जानकीची मैत्री बित्री करायला जाणार नाही आणि बोलणार तर अजिबात नाही. कस तिला सॉरी म्हणायचं आणि मैत्री करायची, बस काय आहे ना ते मला येऊन सांगायचं. ऐश्वर्या तिची मैत्री कर, काहीही कर, कळतंय का तुला? तिचीच आयडिया आम्हाला देती का तू? वा 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 शर्वरी, फार डोकेबाजीस ग. शर्वरी, तू वेडी आहेस काय ग? ती जानकी माझ्यावर का विश्वास ठेवेन? तिचं आणि माझं एक मिनिटही पटत नाही आणि ती माझ्यावर का विश्वास ठेवायला लागली? विश्वास तिने एकदा ठेवला आणि तिने बघितलं विश्वास ठेवल्याचा परिणाम काय असतो, तेव्हा ती माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीये. जर हे जाऊन बोलले तर तिला कळणार की हा तुझा प्लॅन आहे, कळतंय ना? हो ना ऐश्वर्या, असंच होणार. आपला प्लॅन नाहीये, इतकं जेन्युनली तू प्ले कर, इतकं जेन्युनली तिला समजून सांगण्याचा प्रयत्न कर, अशी ऍक्टिंग कर की बाप रे. प्रामाणिकपणे माफी माग आणि तिला बरोबर तुझ्या जाळ्यात अडकव. समज तुझी कसोटी आहे, तुझी परीक्षा आहे. ऐश्वर्या, तू एवढं तर करूच शकते ना, परीक्षेत तुला पास व्हायचंच आहे आणि हे तू करूच शकते. मला गॅरंटी ना तू काय काय करू शकते ऐश्वर्या. पाणी आण, खोट्या शब्द घे, इमोशनल ड्रामा कर, तुला काय वाटेल ना ते कर. तू जे सांगते ना ते कर म्हणजे कर, कळतंय का तुला? ऐश्वर्या म्हणते, माझ्या पत्त्यावर पडले, हिच्याशी चांगलं वागायचं नाटक करायची गरजच नाहीये. हिचं थोबाड फोडावं असं वाटतंय खरं तर. भडाच हिच्यावर काढणार म्हणजे काढणारच. आता बघ मी काय हालत करते. शर्वरी म्हणते, तुला जमणार आहे की नाही काय विचारतीये? उत्तर हवंय मला. ऐश्वर्या म्हणते, पुरावा मिळवायचा आहे ना, मग जमवावं लागणारच ना, असं किंवा तसं काही करून जमवावं लागणारच. वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक्सेप्टेड होतं तुझ्याकडनं, थँक्यू सो मच ऐश्वर्या. शर्वरी म्हणते, जानकी, ऐश्वर्या नावाच्या सिक्रेट एजंटला तुझ्या
गटामध्ये सामील करण्यासाठी पाठवतीये. पुरावे आहेत ना ते मला बरोबर मिळणार म्हणजे मिळणार. आणि जे काही पुरावे आहेत ना जानकी तुझ्याकडे, मी एनी कॉस्ट मिळवणार म्हणजे मिळवणारच. शर्वरी म्हणते, जानकी एक गोष्ट लक्षात ठेव, मी शर्वरी आहे. माझ्या विरोधात एक सुद्धा पुरावा तुला मिळणार नाही आणि तू कधीच माझ्या विरोधात उभा राहू शकत नाहीये जानकी, कारण मी शर्वरी आहे. मी कोणाला जिंकू देत नसते, मला जिंकायची सवय आहे फक्त. राहुलला ऐश्वर्यावर अजिबात विश्वास नसतो, त्याला कायमच तिच्यावर शंका येत असते आणि ऐश्वर्याला सुद्धा राहुलला बघितलं की अशी सणक उठत असते, कारण तो फार घाणेरडा असतो. आता मात्र ऐश्वर्या शर्वरीला बरोबर घोळ्यात घेते, पण शर्वरीने तिला सांगितलेलं असतं की जानकीच्या गटात जायचं आणि तिकडची माहिती इकडे येऊन सांगायची. आता जानकी ऋषिकेशला समजावून सांगत असते, कपाटात पिवळ्या कलरची साडीच नाहीये. याचा अर्थ शर्वरी माणसाने ती साडी चोरून नेली, साडी नेसली आणि आईनं असं भासवलं की तो दरवाजा शर्वरी नाही तर जानकी लावती. म्हणूनच आई माझ्यावर एवढ्या रागवल्या आणि एवढ्या संतपल्या. त्यांनी डायरेक्ट बघितलं की जानकीनेच दार लावलंय ना. बाईला असं उभं केलं असणार की माझा चेहरा दिसणार नाही, आठमोरं उभं केलं असेल, म्हणूनच आईंना बरोबर साडी वगैरे माझा मेकअप दिसला आणि त्याच्याने आईने अंदाज लावला की ही जानकीच आहे. कळतंय का, ती शर्वरी खूप खूप हुशार आहे आणि म्हणूनच तिने मला अडकवलं आणि आईंची पक्की अशी खात्री पटवून दिली की ती जानकीच आहे. ऋषिकेश आणि जानकीच्या आता सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात आणि एक एक करून सगळंच त्यांना समजतं. त्यांचा गैरसमज झाला असणारे हे सगळं शर्वरी वंश करूच शकताय. जेव्हा नानांचा फोन घेऊन माघारी येत होते तेव्हा आईंना एका बंद खोलीत कोंडलं होतं. तो व्हिडिओ मला त्याच वेळेला आला होता. सगळं वंशांनी केलं असणार, मुद्दामून तो व्हिडिओ मला पाठवला जेणेकरून मी घाबरणार आहे. तेवढ्या वंशांना माहित होतं आईंना दम्याचा त्रास आहे, थोड्या दुरात गेल्या की त्या एकटं जाणार किंवा बेशुद्ध पडणार. म्हणूनच वंशांनी ह्या सगळा काही ड्रामा केला, त्या आईंच्या जीवाशी खेळल्या, पुढं मोठं कारस्थान केलं फक्त आणि फक्त मला अडकवण्यासाठी. ऋषिकेश म्हणतो, इतकी घाणेरडी आणि इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते. शर्वरीची काय हिंमत झाली, आईच्या जीवावर उठली. जानकी आता मी काय तिला सोडत नसतो. आता शरूला तिच्याच भाषेत जाऊ विचारणार, इतक्या खालच्या पातळीला ती जाऊच कशी शकते. ती तिला काही सोडत नसते आणि ऋषिकेश तावातावाने चाललेला असतो. जानकी ऋषिकेश करत असते, प्लीज थांबा. जानकी म्हणते, मला कळतंय तुम्हाला राग आला, राग येणं तर साहजिकच आहे, पण राग डोक्यात घालून असं तिच्याकडे गेले तर ती काहीच देणार नाही. जसं माझ्या बाबतीत झालं, मी तोंडावर पडले तसंच तुमचं होणार आहे. ती मान्य करणार नाही म्हणजे नाही. त्यामुळे ऋषिकेश, पुरावा असल्याशिवाय अगदी तिच्याकडे जाण्यात काहीच अर्थ नाहीये. ती काही झालं तरी मान्य करणार नाहीये. काही बोललात ना तर आपल्याला पश्चाताप करायची वेळ येईल. असं काही करायचं नाहीये. आपल्याला खूप विचार करून निर्णय घ्यावा लागणार. मग काय करणार होता आपण? आपल्याला पश्चातापाची वेळ येऊ नये ना, म्हणून आपण शांत डोकं ठेवून सगळं काही करायचंय. खूप खूप शांत डोकं ठेवायला लागणार आहे. अगं मग नक्की काय? अगं सांग की जानकी. ऋषिकेश सांगतीये मी, शांतपणे ऐका. आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय, कसं करायचंय हे आता जानकी ऋषिकेशला सांगायला लागलेली असते. इकडे आता किचनमध्ये अवंतिका काहीतरी करत असते आणि तिच्या मागे बरोबर ऐश्वर्या आलेली असते. अरे म्हणते, अवंतिका जानकी कुठे आहे? बहिणी त्यांच्या रूम मध्ये आहे ग, नाराज आहे, डिस्टर्ब आहे, काही नीट बोलत नाहीये, मगाशी काय तमाशा झाला त्यामुळे फार फार अवघड सिच्युएशन मध्ये अडकल्यात त्या. म्हणते, आई असं का करताय ना, मला कळतच नाही. आणि मुळात आई जे करतायत ते बरोबर नाहीच आहे, पण आईंना कोण सांगणार नाही का? ऐश्वर्या म्हणते, मला जानकीला भेटायचंय, फार फार महत्वाचं आहे ते. ऐश्वर्या असं काय करतीये, तू कुठे चालली बहिणींना भेटायला? तू आणि वहिनी बोलताय हे जर शर्वरीने बघितलं तर मोठा प्रॉब्लेम होणार. रिक्स घ्यावीच लागणार आहे ना. म्हणजे शर्वरी खूप विचित्र बाई आहे, तिच्या बरोबर हात मिळवणी करणं म्हणजे मोठी चूक केली असंच वाटायला लागलंय मला. आता ऐश्वर्या मुद्दा मोठ्याने बोलत असते. तिला माहिती माझ्या मागे शर्वरी येणार. अवंतिका एक नंबरची स्वार्थी बाई आहे ती. राहुल तिला जे सांगतो ना तेच ती करते. ती दुसऱ्यावर विश्वासच ठेवत नाही. तिच्यावर मी विश्वास ठेवला, हात मिळवणी केली ना, इथेच मी चुकले बरं का. अवंतिका एक नंबरची स्वार्थी ती शर्वरी. मी खरं तर चूकच केली, माती खाल्ली आहे मी, माती. आता मात्र शर्वरी हे ऐश्वर्याचं बोलणं ऐकत असते आणि ती फार खुश झालेली असते की आता ऐश्वर्या बरोबर माझ्या विरोधात बोलतीये, म्हणजे आता ती जानकीच्या बाजूने वळणार याची खात्री शर्वरीला पटलेली असते. माझ्यावर विश्वास नाहीये. तिच्यासाठी मी किती आणि काय काय केलं आणि तोंड वर करून मला म्हणते की माझ्यावर विश्वास नाहीये. एक नंबरची बाई आहे ती, नाटकी, तिच्यावर विश्वास ठेवायलाच नाही पाहिजे. समोर येते, मग का ग, काय चाललंय? ऐश्वर्या काय बोलतीस तू? माझ्यावर विश्वास ठेवायचा नव्हता? ऐश्वर्या छान, कमाल. ऐश्वर्या छान हे मत आहे का माझ्याबद्दल? म्हणजे तू माझ्याकडे आली त्याचा पस्तावा येतोय तुला, आपण जी मैत्री केली त्याचा पश्चाताप होतोय, हो ना ऐश्वर्या? चांगलं मत आहे का माझ्याबद्दल? शर्वरी आता ऐश्वर्याला समोर येऊन बोलत असते. खर तर ऐश्वर्या हे सगळं नाटक करते हे अवंतिकाला माहित नसतं. तरी सुद्धा राहुल मला सांगत होता की हिच्यावर विश्वास ठेवू नको, विश्वास ठेवावा, या लायकीची बाई नाहीच आहे. एक ना एक दिवस तू माझा घात करणार हे राहुल मला मिनिटाला सांगत होता, पण मीच मूर्ख ठरले आणि तुझ्यावर विश्वास ठेवला. शेवटी तुझे रंग दाखवलेच, हो ना ग ऐश्वर्या? जानकीला जाऊन सामील होशील आणि बघ की तसंच झालं की चाललीस ना जानकीकडे. एवढं बोलले तर लगे पार्टी बदलली. ऐश्वर्या आता माझ्याकडनं डायरेक्ट जानकीकडे.
वा 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 ऐश्वर्या, काय सॉलिड आहेस ग तू. थोडंसं बोलले तर लगेच विश्वासघात केला. ऐश्वर्या, हे योग्य नाही. हो वागले, केला मी तुझा विश्वासघात. मला जसं हवंय ना तसंच वागते मी, कुणाला घाबरत नसते, कळलं का शर्वरी. त्यामुळे तू मला शहाणपणा शिकवायचं नाही. तिथे चांगलं वाटतं तिथे राहते, त्या साईडने मी उभी राहते, कळलं. आता सुद्धा समजू शकते मी जानकीच्या बाजूनी आहे. मला काय फरक पडत नाही शर्वरी, तू काय करायचंय ना ते तू कर. चल निघ, तुला माझ्या मदतीची गरज आहे, मला नाहीये तुझ्या मदतीची गरज. दिसतंय का शर्वरी, मला कोणाचीच गरज नाहीये. शर्वरी म्हणते जरा माज कमी कर आणि जमिनीवर या. एवढी हवेत उडू नको ऐश्वर्या, नाही तर तोंडावर पडशील. एवढी उडू नको. काय आहे ना, एवढं उडायची गरज नाही. जरा जमिनीवर राहा. अशी तोंडावर आपडशील ना की कुठलचीच राहणार नाही. त्यामुळे माज आहे ना अजिबात करूच नको ऐश्वर्या. वेळ कधी कशी कुणाची असते ना हे कळत नाहीये तुला ऐश्वर्या, त्यामुळे एवढं माज दाखवती. तरी म्हणते राहुलने इतक्या वेळा सांगितलं तरी सुद्धा मी त्याच्यावर विश्वास ठेवलाच नाही. एक सुद्धा सिक्रेट तुझ्याशी मी शेअर केलं नव्हतं. एवढं तर हुशारीने वागले मी. आणि ऐश्वर्या, एकटी मी खूप हुशारी आणि खंबीर आहे. एकटी मी लढूच शकते, मला कोणाचीच गरज नाहीये. तरी मला शहाणपणा शिकू नको, मला फरक पडत नाही आणि मला काय करायचं आणि काय नाही माझं माझं मी बघेन. तू शहाणपणा शिकवायचा नाही. क्लास राहुल कडून माझा अपमान करून घ्यायची काही हौस नाहीये, कळतंय शर्वरी. इथून निघलीस तरी चालेल. शर्वरी म्हणते ऐश्वर्या, मी तुला सोडणार नाही हे लक्षात ठेवा. मी बघ तुझी कशी वाट लावते. शर्वरी आणि ऐश्वर्या अशा काय भांडत असतात आणि अवंतिकाचं डोकंच चक्कर करून जातं की नेमकी चाललंय तरी काय. तुझी बोलती आहे. शर्वरी आता तन तन करत तिथून निघून गेलेली असते. अवंतिका म्हणते ऐश्वर्या, हे काय केलंस तू. हळू 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 बोल अवंतिका. शर्वरी तिच्या रूम मध्ये चाललेली असते. तेवढ्यात काय जानकी खाली आलेली असते. तेव्हा शर्वरी म्हणते वहिनी असं कसं झालं ग आणि कसं काय झालं सांग की. काय ना तू बिचारी वाटतीये बिचारी. ते मारायला नको होतं ग तुला. कसली बसवली ना सणसणीत. सगळी गडबड झाली. पण तू तिथे नंतर आली होती हो ना ग. कसं काय दिसली तू की आईला भास झालाय तिथे तू आली होती. आईला तू अडकवलं, बंद करून ठेवलं, भास झाला असेल हो ना ग. म्हणते नाही आईला भास झालाच नाही. जे दाखवण्याचा प्रयत्न होता ते बरोबर सक्सेस झालं. आईला तेच दाखवण्यात आलं. आईंना जानकी दिसली ते बरोबरच आहे. ते जानकी रणदिवे नव्हती ना. माझ्या कपाटातली एक साडी गायब आहे पिवळ्या कलरची. आज मला कळलं की हा काय ड्रामा आहे आणि हा काय चक्कर चाललाय सगळा. मग लक्षात आलं की शर्वरी किती खालच्या पातळीला जाऊ शकते. तुला वाव, फार हुशार आहेस ग जानकी. बरं झालं कळलं, एकदाच कळलं. बरं झालं, विषय तर मिटला. ती येलो कलरची साडी फार जुनी झाली होती ना, मग ती घेतलीच मी. म्हटलं एखाद्या गरीबाला उपयोगाला पडेल, मग मी घेऊनच टाकली. सामाजिक भान असायला हवंय ना माणसाला, तेच जपलं मी. चुकीचा वेगळा असा अर्थ काढू नको जानकी. त्याला उपयोगी पडावी म्हणून मी घेतली. त्या बाईला देऊन टाकली ग. तिला साडी देऊन टाकली ना तेव्हा मलाच माहित नव्हतं असं काहीतरी होणार आहे, पण झालं ग. जानकी म्हणते किती चांगुलपणा आणि काय तो अभिनय. वा 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 वा, खरंच पारितोषिक द्यायला पाहिजे हो की नाही. की म्हणते पण थोडेच दिवस करा हा चांगुलपणाचा अभिनय, कारण मी इथून उचलणार आणि जेलमध्ये टाकणार हा शब्द आहे माझा. अगदी थोडे दिवस. तुमच्या पापाचा गाडा भरलाय, डोक्यावरनं पाणी गेलंय, जेलमध्ये जायला आता तयार व्हा वंस. त्याला आपल्या वाईट कर्मांची फळं भोगावी लागतात बर का. प्रत्येकाच्या वाट्याला येतं म्हणजे येतच. लवकरात लवकर तुमच्या सुद्धा वाट्याला येणार आहे, बघाच तुम्ही. खात्री आहे कर्माची फळं भोगायला लागणार म्हणजे लागणार, तीही अगदी लवकर. मोठ्या तोरात ऍटिट्यूड मध्ये शर्वरी समोरून गेलेली असते. शर्वरी आता घाबरलेली असते. जानकीकडे 100% काहीतरी आहे म्हणूनच एवढी कॉन्फिडन्स मध्ये ती बोलते. शर्वरी म्हणते एकदा ऐश्वर्या तिच्या टीम मध्ये गेली की मला कळेल तरी ही कशाच्या जोर एवढी उडतीये म्हणून. जानकी आता तिकडे शर्वरीशी भांडून आलेली असते आणि डायरेक्ट किचन मध्ये येते. तेव्हा ऐश्वर्या बघते तर काय जानकी आली. आता शर्वरी ह्या तिघी जणी काय करताय हे चोरून बघत असते. ऐश्वर्या जानकीच्या समोर उभी राहते आणि म्हणते जानकी बरं झालीस तू आली, तुझीच वाट बघत होते मी. की मला तुझ्यासोबत फार महत्वाचं बोलायचंय. खरं तर आपल्यात जे काही झालं ना ते विसरून जा, खरंच विसरून जा. तू तुझ्या पाया पडते, प्लीज प्लीज जानकी मला माफ कर, प्लीज मला माफ कर. ऐश्वर्या आता जानकीच्या पाया पडत असते आणि शर्वरी हे सगळं बघत असते नेमके काय चाललंय यांचं. केलेल्या चुका तू विसरणार नाहीये. तुझ्याबरोबर जे काही वागली ते चुकीचंच होतं, मी मान्य करते ना जानकी, पण आता मला चूक सुधारायची आणि आता मला चांगलं वागायचंय. तेव्हा जानकी प्लीज प्लीज मला माफ कर. जानकी उभी राहते आणि म्हणते नवीन काय नाटकं आहे ही. उठायचं इथून, नाटकं करायची नाही, उठ पटकन. जानकी नाटकं वगैरे करत नाहीये मी, जेन्युअनली खरंच माफी मागती तुझी. मला माझी चूक कळाली आहे जानकी, माझ्या चुका मला रिअलाइज झालाय. प्लीज प्लीज जानकी मला माफ कर प्लीज. तुझ्याशी नीट वागायला हवं होतं, मी खरंच वागली नाही, त्याबद्दल खरंच मला गिल्ट फील येतंय. प्रत्येक वेळेला मी गैरसमज करून घेतले आणि मला किंमत मोजायला लागली, तेही प्रत्येक वेळेला. जानकी मला सगळं कळतंय ग. की म्हणते ऐश्वर्या माझी माफी मागतीयेस काय ग, डोकं बिकं फिरलं की काय. ऐश्वर्या माफी मागतीये म्हणजे काहीतरी पुढचा प्लॅन असणार, म्हणजे असणार. काय प्लॅन आहे ऐश्वर्या. तरी गडबड आहे हे 100%, कारण तू सहजासहजी कोणाची माफी मागत नसते, बरोबर ना ऐश्वर्या. काय सांग चल बोल. अगं गडबड वगैरे नाहीये आणि प्लॅनिंग वगैरे तर अजिबात नाहीये. मला खरंच माफी मागावीशी वाटली म्हणून मागितली. माझी चूक कळलीये, हीच गडबड आहे. किंमत कळालीये, प्लीज प्लीज जानकी मला माफ कर. की झालं काय ग माझी किंमत कळायला. एवढा अचानक बदल कसा, म्हणजे मला कळायला हवं ना. धक्का बसलाय ना तुझी ही माफी वगैरे ही नाटकं. माहितीये सरड्याप्रमाणे रंग बदलणारी तू.
आणि ऐश्वर्या एवढं सगळं घडून गेल्यावर तुझ्यावर विश्वास ठेवेन असं तुला वाटतं? अगं मी सुद्धा जानकी आहे ना. तू किती जरी चॅप्टर असली तरी मी पण काही कमी नाहीये ना. तुझ्यावर विश्वास ठेवणं इम्पॉसिबल आहे आणि मी विश्वास ठेवणार नाहीये ऐश्वर्या. तुझ्यावर विश्वास मला वाटलं होतं तू बदलली आहेस म्हणून, पण नाही, तू बदलली नाहीच आहे. हात मिळवणी करू म्हणून ऐश्वर्या अगदी सहज सांगते. एवढे कारनामे केल्यानंतर मी तुला माफ करेल एवढं सहज आणि सोपं आहे ते सगळं? अश्रू बघून, तुझी नाटकं बघून मी पागळेल असं वाटायला लागले का ऐश्वर्या तुला? वेडी आहेस का तू ऐश्वर्या, का मी वेडी आहे तुझ्यावर विश्वास ठेवायला? एकदा चूक करतो, दोनदा चूक करतो. माणूस असा कायम चुका चुका करत राहिला तर चुका होत नाही ना, तो गुन्हा होतो. म्हणून बुजून माणूस तेच करतो आणि तू तेच करते. त्यावर विश्वास ठेवणं इम्पॉसिबल आहे ऐश्वर्या. उठ इथून. ही मगरीची आसू ढाळ माझ्यावर फरक पडत नसतो. इथून उठायचं आणि निघायचं ऐश्वर्या. नाटकं बंद करायची आणि चालतं व्हायचं ऐश्वर्या. ठीक आहे, इथून चल. पायाशी येऊन माफी मागितली तरी सुद्धा माफ केलं नाही आणि उलट एवढं सुरावलं. जानकी गो दुखावलासा माझा. माफी मागितली होती ना मी जानकी, तू मला समजून घ्यायला हवं होतं. आता हे भारी पडणार एवढं मात्र लक्षात ठेवा. आता शर्वरीला असं वाटत असतं की ऐश्वर्या तिच्याशी हात मिळवणी करेन, पण शर्वरी बघत असते की ऐश्वर्या आणि जानकीने तिच्यासमोरच उघड उघड भांडणं केली. जानकी म्हणते हो ऐश्वर्या लक्षातच ठेवणार आहे, लक्षात नाही ठेवलं तर कशी खेळ खेळू शकते ना मी. खेळ जर खेळायचा आहे मला तर सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि तुझ्यासारख्या लोकांना तर ऐश्वर्या मी डोक्यात ठेवतेच ग. ऐश्वर्या जानकीला चॅलेंज करते आणि तन 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 करत इथून निघून गेलेली असते. शर्वरीला इतका राग येतो, या पोरीने सारा प्लॅनचा पचका करून टाकला. खरं तर जानकीशी हात मिळवणी करायची होती तर हे काय केलं हिनं. तिच्या लक्षात आलेलं असतं की शर्वरी चोरून ऐकते आणि शर्वरीचा सगळा काही प्लॅन आहे. त्यामुळे जानकी फार हुशार असते आणि आता खुश असते की शर्वरीला परत एकदा फसवलंय. की आता विचार करत असते पुढे काय आणि कसं करायचं किंवा हे सगळं संकट, या संकटांवर कशी मात करायची. खरं तर तिला नानांचा अजून पुरावा शोधायचा असतो. तो जर पुरावा नानांच्या डायरी वगैरे काही हाती लागलं तर शर्वरी काय हे सगळ्यांना दाखवू शकते. म्हणून जानकी आता विचार करायला लागलेली असते की असा काय पुरावा शोधायचा किंवा कुठे मिळेल आपल्याला तो पुरावा, त्याने शर्वरी दोषी आहे किंवा शर्वरीने सगळं केलं हे सगळ्यांच्या समोर येईल. जानकी आता खूप विचार करत असते आणि टेन्शनमध्ये सुद्धा असते, कारण सगळ्यांच्या समोर तिला प्रूव्ह करायचं असतं हे चाललंय तरी काय किंवा दिसतंय तसं नाहीच आहे. हा भाग तर इथेच संपतोय मित्रांनो. पुढच्या भागात काय होणार आहे ना, आपण अगदी थोडक्यात बघूया. जानकी आता हॉलमध्ये असते आणि शर्वरीच्या समोर उभी असते. माझ्याकडे अजून एक पुरावा आहे शर्वरी, नानांची डायरी, आणि जे मोबाईलमध्ये नाहीये ते त्यांनी डायरीमध्ये एक ना एक शब्द लिहून काढलाय. त्यामुळे शर्वरी तू कितीही पुरावे नष्ट कर, तेवढेच पुरावे मी जमा करणार म्हणजे करणार, यात काही शंकाच नाहीये. या डायरीमध्ये सगळं नानांनी स्पष्टपणे लिहून ठेवलंय. तुमच्या कर्माची शिक्षा तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार वंस. नानांनी तशी तयारीच करून ठेवली ना. की आता मोठ्या तोऱ्यात, मोठ्या ताठ्यामध्ये शर्वरीला चॅलेंज करते की नानांची डायरी माझ्याकडे आणि ती डायरी मी आता सगळ्यांच्या समोर दाखवणार म्हणजे दाखवणार, अगदी काहीही झालं तरी. जानकी आता मोठ्या ॲटिट्यूडमध्ये पदर घेते आणि तिथून तन तन करत निघून गेलेली असते. खरं तर शर्वरीच्या पायाखालची जमीन सरकते की नानांची डायरी म्हटल्यावर काय अवघड गोष्ट आहे. नानांना डायरी यायची सवय होती हे शर्वरीला माहितीये. त्यामुळे शर्वरी पुरती घाबरून गेलेली असते. काय करावं आणि काय नाही तिला सुचत नाही. ते आता अजून एक प्लॅन करते. राहुल मास्क वगैरे आणायचंय बरं आज. आणि राहुल म्हणतो हो सगळी तयारी करतो. आणि इकडे शर्वरी ऐश्वर्याबरोबर बोलत असते, कारण शर्वरीला माहिती असतं की तिच्याकडे नानांची डायरी आहे. त्यामुळे ती डायरी आपल्याला मिळवणं फार गरजेचं. आता शर्वरी मास्क वगैरे घातलेलं असतं, राहुल सुद्धा असतो आणि नानांची डायरी जानकीच्या रूम मधून चोरून आणतात आणि म्हणतात ऐश्वर्या ही डायरी घे, तिला ही डायरी जाळून टाकायची, कळतंय का. तिघांनीही मास्क घातलेलं असतो. ऐश्वर्या जानकीच्या रूम मधून ती डायरी चोरून आणतात ते तिघ जण आणि शर्वरीने ती डायरी आता ऐश्वर्याच्या हातात दिलेली असते. पहिले ही डायरी जाळून टाक. बघू आता ती डायरी ऐश्वर्या जाळून टाकणार का आणि पुढे काय आणि कसं होणार आणि मग या तिघींचं पितळ उघडं पडणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तो बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.